काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आपल्या सोबत आहेत. सर, वंचित बहुजन आघाडी सोबत युतीच्या चर्चा सुरू झाल्याची माहिती मिळते. तुम्ही प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे, काय नेमक्या चर्चा झाल्या त्या भेटीत? झालेल्या नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीत देखील अनेक ठिकाणी आमच्या स्थानिक नेतृत्वाने स्थानिक पातळीवर संघटनेने वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या समेत चर्चा केली होती आणि त्या ठिकाणी आपसी सहमतीच्या अनुषंगानं आम्ही दोन्ही पक्ष नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये काही ठिकाणी आम्ही सोबत निवडणूक लढलो होतो. येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये देखील अनेक ठिकाणी वंचितच्या सोबत आमचं स्थानिक संघटन चर्चा करत आहे त्यांच्या स्थानिक संघटनेशी आणि त्या ठिकाणी त्यांच्या अंडरस्टँडिंग झाल्यानंतर युती दोन्ही पक्ष एकत्रित स्वरूपामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निवडणुका हे लढू शकतो, ही एक असणारी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नव्हे तर राजगृह जे आहे एक पुरोगामी चळवळीचं एक महत्त्वाचं एक केंद्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्या अनुषंगानं राजभवन या ठिकाणी जाणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं माझ्यासारखं सौभाग्य आहे. त्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी गेलो होतो. आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांशी त्या ठिकाणी माझी चर्चा देखील झाली. मात्र आमच्या पक्षाची भूमिका आणि त्यांच्या पक्षाची भूमिका एकच आहे की स्थानिक पातळीवर आम्ही आघाड्यांची जे आहे युतीचे आणि आघाडीचे अधिकार हे दिलेले आहेत. इकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. या आधी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येणार होते. 2024 लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस चर्चा होत्या, पण त्या चर्चा फिसकटल्या आणि त्याच्यानंतर त्यावेळेस त्यांची एंट्री ठाकरे गटाकडून होती. आता काँग्रेस त्यांच्यासोबत जवळीक साधताना मिळते. का ठाकरे बंधू एकत्र येतात म्हणून काँग्रेसकडून नव्या भिडूचा शोध सुरू आहे असं म्हटलं जात आहे? नाही, मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत काही ठिकाणी आम्ही आधीच सोबत निवडणुका ह्या लढलेलो आहोत आणि आगामी महानगरपालिकेमध्येही आमच्या काही ठिकाणी निवडणुकीची आमची सोबत लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात कुठलाही गोंधळ आणि कुठलीही कोणाशी तुलना यामध्ये असायचं कारण नाही. इंडिया अलायन्सच्या सोबत जिथे शक्य आहे तिथे आम्ही करू आणि स्वबळावर जिथे लढता येईल त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर लढत आहोत. आणि समविचारी पक्ष जे आहेत ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचाही एक त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल त्यांच्यासोबतही जिथे आमची स्थानिक नेतृत्व दोन्हीकडचं आमचं संघटन त्या ठिकाणी चर्चा करून युतीचा फॉर्म्युला करेल त्या ठिकाणी तिथे आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. प्रकाश आंबेडकरांचं मत काय यावर? निश्चित या संदर्भामध्ये ते एका महाराष्ट्रातले एक नेते आहेत, एक पक्षाचे प्रमुख आहेत आणि एक फार मोठा वारसा जो आहे हा त्यांना लाभलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी त्यांच्या पक्षाला देखील अशाच प्रकारच्या सूचना ह्या दिलेल्या असतील तेव्हाच ही युती आणि आघाडी आमची जिल्हा पातळीवर होत आहे. महाविकास आघाडीमधला जो महत्त्वाचा पक्ष आहे जो म्हणजे ठाकरेंची शिवसेना, त्यांची येत्या 2 दिवसात मनसेसोबत युतीची घोषणा अधिकृतरित्या केली जाईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली का? तुमच्यासोबत चर्चा झाली? मुंबईच्या अनुषंगाने जे आहे ती मुंबईचं आमचं संघटन ज्या सर्व शक्यता आहे त्याची पडताळणी करत आहे आणि आगामी 4-5 दिवसात या संदर्भामध्ये कोणता तरी एक धोरण ठरवलं जाईल. बोलण्यासाठी होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.